नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. माझ्याबरोबर पुण्यातले गुमास्ते गुरुजी इथं आलेले आहेत पीठापूरला. मला बऱ्याच भाविकांनी अनेक प्रकारच्या शंका विचारलेल्या होत्या आणि योगायोगाने मी असताना आज गुरुजी आले. त्यांचा अनघालक्ष्मी अनघा दत्त याग पण आहे. तर मी गुरुजींना सर्वप्रथम आपल्या मनात ज्या शंका आहेत त्याचा पहिला प्रश्न गुरुजींना असा विचारतो की संकल्प म्हणजे काय आणि संकल्प केल्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो. एवढं गुरुजींनी जर आपल्या भाविक भक्तांना सांगितलं तर बरेच भाविक यापुढं दत्त यागामध्ये भाग घेतील. नमस्कार गुरुजी. भाविकांच्या अनेक शंका आहेत तर आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं तर बरं होईल. सिद्धांतावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. अत्यंत पवित्र अशा पीठापूर क्षेत्रामध्ये आज आपण आलेलो आहोत. सर्व दत्तभक्तांना एवढंच आपल्याला माहिती असतं, त्यांना दत्तभक्तांना, की आपल्याला पीठापूरला जायचं आहे आणि पीठापूरला जाऊन गेल्यानंतर काय करायचं हे कोणाला कल्पना नसते. एकमेक सांगतात ते अष्टगंध घेऊन ये, ते हे घेऊन ये, ते घेऊन ये, या गोष्टी करत बसतात आणि आपण एवढ्या मोठ्या क्षेत्रावर आलेलो आहोत. तिथे येऊन आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे त्यांना त्याचं मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळं त्यांच्या अज्ञानामुळं ते जे काय बाकीचे लोक करतात तसं आपलं अष्टगंध घेऊन जा, साड्या घेऊन जा, या गोष्टी करतात. परंतु पीठापूर हे एवढं मोठं जागृत स्थान आहे, क्षेत्र आहे, की तिथे सावित्र काठक चयन हा अतिशय दुर्मिळ हा याग केला गेला. त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांनी इथे अवतार घेतला. त्या यागाच्या अंगभूत म्हणजे त्या यज्ञाचं फळ म्हणून श्रीपाद श्री वल्लभांनी इथे अवतार घेतला. त्यामुळं या क्षेत्राला अनन्य असं महत्त्व आहे आणि त्या महत्त्व जे आहे त्या महत्त्वाचं आपण लाभ करून घेतला पाहिजे आपल्याला स्वतःला. त्यासाठी एक थोडासा मी प्रयत्न करतो. तर आपण नेहमी इथे पीठापूर आल्यानंतर एक यज्ञ करतो. त्या यज्ञाचं नाव आहे अनघलक्ष्मी अनघदत्त. इथे पीठापूर क्षेत्रामध्ये एक महाराजांना त्यांना दत्तात्रयांनी दाम्पत्य स्वरूपात दृष्टांत दिला. दत्त महाराजांनी ते दाम्पत्य म्हणजे कसं की अनघलक्ष्मी आणि अनघदत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी सरस्वती आणि या तिन्ही त्यांच्या पत्नी एकरूपानं अनघलक्ष्मी म्हणून आणि त्यांचे अष्टसिद्धी त्याबरोबर असतात. त्या अष्टसिद्धी अष्टशक्ती अष्टपुत्र स्वरूपानं त्यांच्याबरोबर आहे. असं ही ते पीठापूरमध्ये मंदिर आहे. अनघलक्ष्मी अनघदत्त असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पूजा करून घेतली जाते. 10 कलशावरती स्थापना केली जाते. मध्ये 2 कलशावरती अनघलक्ष्मी अनघदत्ताची स्थापना आणि शेजारच्या 8 कलशावरती त्यांचे पुत्र अष्टशक्ती स्वरूपानं त्यांची पूजन केलं जातं. आता हे पूजनाचा भाग झाला हा अष्टमीला, नवमीला करावा, त्रयोदशीला करावा, पौर्णिमेला करावा किंवा अमावस्याला करावा, केव्हाही करू शकता. आपण केव्हाही केलेली देवाची सेवा ही देव मान्य करून घेतो. तो कधीही असं म्हणत नाही आज काय बुधवार आहे, आज स्वामींच्या मठात येऊ नको, असं काही स्वामी म्हणत नाही. त्याप्रमाणे देवीचंही आपण, देवी ही आपली आई आहे, त्याप्रमाणे आपण आईकडे केव्हाही जाऊन काही मागू शकतो. त्याप्रमाणे देवीसाठी आपण केव्हाही करू शकतो आपल्या वेळेप्रमाणे, सवडीप्रमाणे. तर अनघलक्ष्मी अनघदत्त या पूजेच्या अनुषंगाने पुढे एक आजच्या भाषेमध्ये म्हणजे एक्सटेन्शन म्हणा की इथे आल्यानंतर दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी एक बुद्धी दिली की याला जोडून याच पूजेचा एक दुसरा भाग म्हणून होम हवन करायचा महाराजांनी बुद्धी दिली. तेव्हापासून आपलं इथे जवळजवळ 15 वर्ष झाली समर्थ भवनमध्ये अनघलक्ष्मी अनघदत्त याग सुरुवात झाली. त्याप्रमाणे आज बरेच भाविक येतात इथे दत्तयाग, अनघलक्ष्मी अनघदत्त याग करतात, स्वामी याग करतात. वेगवेगळ्या भक्तांनी येऊन पीठापूर येथे श्री समर्थ भवन या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या प्रकारचे याग करून या भूमीला अतिशय असे पावित्र्य लाभून दिलेलं आहे. तेव्हा
प्रत्येकाने पिठापूरला आल्यानंतर इथे समर्थ भवनमध्ये इथे वास्तव्य करा. राहण्याची सोय आहे व्यवस्थित. तुमचं 2 वेळचं जेवण, महाप्रसाद तुम्ही सांगेल त्याप्रमाणे ते करून देतात. आणि इथे आपल्याला यज्ञ याग करून आपल्याला या गोष्टीचा, ज्या यात्रेचा आनंद आहे तो आपल्याला द्विगुणित म्हणा किंवा 100 गुणित म्हणा, हा आपल्याला मिळू शकतो. आणि या गोष्टीचा लाभ सर्वांनी घ्यावा. आता प्रत्येक यज्ञामध्ये सुरुवातीची गोष्ट म्हणजे संकल्प असतो. तर संकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे आजच्या आपण व्यावहारिक भाषेमध्ये म्हणालं तर रजिस्ट्रेशन. स्वच्छ अक्षरामध्ये रजिस्ट्रेशन. तर ते रजिस्ट्रेशन कुठे होतं? तर चित्रगुप्ताच्याकडे आपली चोपडी असते, म्हणजे रजिस्टर आपलं ते असतं. त्या जन्मामध्ये आपण जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत या जन्म, पाठीमागचा जन्म, त्याच्या कित्येक जन्माचा आपला रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे असतो. आपल्याला काय वाटतं की आपण देवासमोर बसलो, डोळे मिटून बसलो म्हणजे देवाला काही कळत नाही असं नाही. देवाला सगळं कळतं. देवाला माहिती आहे तुझं आपलं की पाठीमागचं रेकॉर्ड काय आहे, तुमच्या मागच्या जन्मातलं, त्याच्या मागचं काय आहे. त्या अनुषंगानं आपल्याला सर्व चांगली फळंही मिळतात. जे काही वाईट आपण कर्म आपल्या हातून चुकून घडलेलं असतं तर त्याचीही आपल्याला शिक्षा भोगावी लागते. पण दत्त महाराजांच्या कृपेने ती शिक्षा म्हणजे 10,000 आपल्याला काठ्या बसणार असल्या तर ती एकच काठी बसून आपल्याला तेवढीच शिक्षा देऊन ते आपलं त्यातून सुटका करतात. तर रजिस्ट्रेशन हा म्हणजे संकल्प हा पूर्ण असा आहे की प्रत्येक कार्यामध्ये आपण संकल्प केला की देवाच्या रजिस्टरमध्ये त्याची नोंदणी होते की आज पिठापूर क्षेत्री या व्यक्तींनी, या भक्तांनी येऊन अमुक गुरुजींच्या बरोबर बसून दत्तयाग केला, तर त्याचं फळस्वरूप त्याला द्यायचं आहे. हे देवाच्या संकल्पामध्ये असतंच आणि ते देतातच, पूर्ण त्याचं फळ देतातच. म्हणून प्रत्येक गोष्टीला संकल्प हा महत्त्वाचा असतो. संकल्प करताना नेहमी दिवा देवाजवळ लावावा आणि संकल्प करावा. म्हणजे कसं असतं की व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्टीला आता साक्षीदार लागतो. तर आपण इथे संकल्प केला, याग केला, त्याचा साक्षीदार कोण? तर अग्निनारायणांना तिन्ही लोकावर मुक्त संचार आहे. मृत्यूलोक, स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक, सर्व तिन्ही लोकावरती अग्नीला संचार आहे. त्यामुळे अग्नीला जास्त महत्त्व आहे. की अग्निसाक्षीला महत्त्व आहे. आपण लग्न कार्यामध्ये सुद्धा म्हणतो अग्निसाक्षी. तर त्या अग्निसाक्षीला महत्त्व असतं. देव लग्न कार्यामध्ये जे वधू आणि वर अग्नीला 7 फेरे मारून अग्नीच्या साक्षीनं एकमेकांना वधूवर मानून, पती पत्नी मानून आपलं त्यांचं पूर्व संसाराचं कार्य पुढे जे काय आहे त्या अग्नीच्या साक्षीनं, देवद ब्राह्मणांच्या साक्षीनं करत असतात. अशी आपली संस्कृती आहे. तर हा संकल्पाचा पूर्ण भाग झाला. तर संकल्प झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पहिल्यांदा सकल विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं पूजन आणि त्यानंतर आपल्या ज्या मुख्य देवता आहे अनघलक्ष्मी, अनघदत्त, याच्यामध्ये मध्ये 2 कलश आणि भोवतीने त्याच्या 8 कलश मांडून प्रत्येक कलशावरती मध्ये अनघलक्ष्मी, अनघदत्त यांची स्थापना करून बाजूच्या 8 कलशावरती त्यांचे अष्टपुत्र अष्टसिद्धी स्वरूपाने त्यांची स्थापना करून त्यांची षोडशोपचार पूजा करून त्यांना नैवेद्य वगैरे अर्पण करून पुढील भाग असतो तो यज्ञाचा भाग असतो. तर यज्ञामध्ये आपण प्रत्येक देवताच्या नावाने ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांच्या नावाने आपण हवन देतो, आहुती देतो. आणि ती जी आहुती आहे ती देवांच्यापर्यंत त्या पोचायचं काम अग्नीला दिलेलं आहे. अग्नीला हव्यवाहन म्हटलेलं आहे. म्हणजे आपण अग्नीमध्ये जे तूप देतो, तीळ, तांदूळ, भात, जे काही आपल्याला द्यायला सांगितलेलं आहे, खीर, जे प्रत्येक देवताचं हवनी द्रव्य वेगळं असतं, त्या देवतांना ते हवनी आपण द्रव्य अग्नीमध्ये दिलं की ते पोचतं त्या देवतांना होतं.
आणि त्याचा प्रसाद आपल्याला रिटर्न स्वरूपात मिळतो. म्हणून होम हवन याला जास्त महत्त्व आहे. आपण नेहमी पूजा वगैरे करतोच घरामध्ये, पण प्रत्यक्ष यज्ञ करताना अग्निनारायण स्वतः असतात तिथे. अग्निनारायण असल्यामुळं आपण केलेलं कार्य आपल्याला संपूर्ण ते पूर्ण अग्नीचं साक्षीनं होऊन आपल्याला त्याचं फळ मिळतंच. हा झाला यज्ञाचा भाग. आता हा अनगलक्ष्मी अनगदत्त याग असा आहे की तुम्हाला व्यावहारिक, संसारिक आणि परमार्थिक सर्व प्रकारची तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे. आता प्रत्येकाच्या कुवतीनुसार, वयोमानानुसार, त्याच्या विचारसरणीप्रमाणे त्याच्या देवाकडून अपेक्षा असतात आणि असणं साहजिक आहे. कारण शेवटी मूल आईवडिलांच्याकडेच मागतं की मला बाबा हे द्या, आई मला हे पाहिजे. त्याप्रमाणे आपले आईवडील हे देवता आहेत आणि त्यांच्याकडेच आपण मागू म्हणजे ते आपली इच्छा पूर्ण करतात. हे खरं असलं तरी आपल्याला देवाकडे काय मागावं हे थोडंसं आपल्याला मायेमध्ये टाकलेलं असतं देवानं, त्यामुळे लक्षात येत नाही. कारण आपण मायेच्या बंधनात असतो. संसारात आपण गुरफटलेला माणूस संसारिकच विचार करतो आणि त्याच्या बाहेर जाऊन काही विचार करत नाही आहोत. त्याचा परिणामस्वरूप काय होतं की देव द्यायला बसलेला ₹1,00,000 पण आपण मागतो ₹10 असं होतं. त्यामुळे देवाकडे नेमकं काय मागायचं हेही आपल्याला कळलं पाहिजे. आता सर्वसाधारणपणे धार्मिक यात्रेला येणाऱ्यांचं वयमान साधारण 50च्या पुढचं मानलेलं आहे मी. आता काही लहान येतात, मोठे येतात. तर साधारणपणे आपल्या संसाराच्या निम्म्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात आणि त्यानंतर आपण देवदर्शनासाठी बाहेर पडलेला असतो. परंतु आपण अजून त्या संसारातल्या अपेक्षामध्येच गुंफून राहतो. मग कुणाला नातवंड पाहिजेलं आहे किंवा कुणाचं मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, याच्यामध्येच राहतो आपण. मागायला हरकत नाही, पण शेवटी आपण जो जन्म घेतलेला आहे त्यावेळेला आपण आईच्या उदरात असताना आपण देवाला रोज नेहमी परमेश्वराला प्रार्थना करत असतो की ह्या यातनातून मला सुटका कर माझी, मी तुझं नामस्मरण करेन, असं आपण देवाला वचन दिलेलं असतं. परंतु होतं काय, आपण जन्मल्यानंतर ते देवाला दिलेलं वचन विसरून जातो आणि आपली आई, बाप, वडील म्हणा किंवा नातेवाईक यांच्यातच आपण गुरफटून राहतो आणि ज्याचा आपण अंश आहे, देवाचा अंश आहे आपल्यात, त्यामुळं ज्याचा आपण अंश आहोत देवाचा, त्या देवाला आपण विसरून जातो. आणि त्याचा परिणाम असा झाला की देवाचं आपल्याला आध्यात्मिक काही बैठक, अनुष्ठान, नामस्मरण या गोष्टीची जर आवड नसेल तर कलीचा प्रभाव जो आहे तो आपल्यावर जास्त होतो. कली आपल्यावर विजय मिळवतो. आपल्याला कलीवर विजय मिळवता आला पाहिजे. त्यासाठी आध्यात्मिक बैठक, देवाचं नामस्मरण या गोष्टी व्हायला पाहिजे. आणि आपली जी हिंदू संस्कृती आहे, हिंदू संस्कृतीचं जे पूर्ण जे आपल्याला वाडवडिलार्जित आलेलं संपूर्ण जे वारसा आहे तो वारसा आपण पुढे नेला पाहिजे आहे. 4 लोकांनी आपल्याला मागासलेला देवदेव करणारा म्हणून नावं ठेवली तरी चालतील, पण आजच्या या युगामध्ये आपल्या हिंदू धर्माला, हिंदू संस्कृतीला आपणच पुढे घेऊन जायचं आहे. आपल्यावरती मोठी जबाबदारी आहे. ही आपण जबाबदारी पुढे न्यायला पाहिजे. त्याने तसं केलं म्हणून असं करण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करू, देवाचं करू, ही सर्वांना बुद्धी मिळो आणि या श्रीपाद श्री वल्लभांच्या अशा पवित्र क्षेत्रामध्ये जे सर्व भक्तगण आलेले आहेत त्यांच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होत असे मी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजचे छोटेसे माझेसे विचार पूर्ण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भावी भक्तांना हा व्हिडिओ अतिशय मार्गदर्शक असा आहे. माझी विनंती आहे की भाविकांच्या मनात ज्या शंका आहेत यज्ञाबद्दल, संकल्पाबद्दल आणि इतर काही, हा व्हिडिओ ऐकल्यानंतर बऱ्याच प्रमाणात त्यांचं समाधान होईल. जास्तीत जास्त ठिकाणी हा फॉरवर्ड करा, म्हणजे त्यांना तीर्थक्षेत्री का जायचं, तिथे गेल्यानंतर काय करायचं आणि काय केल्यानंतर काय होतं हे जरी त्यांना समजलं
आणि भविष्यात त्याचा आपण उपयोग करून घेतला तरी हा व्हिडिओ सार्थक होईल असं वाटतं. नमस्कार.